लपंडाव कवी रवींद्रनाथ टागोर हे एक गद्यकाव्य आहे. वेगवेगळे रूपे धारण करून आपण आईच्या जवळपास राहू, पण हा आपलाच मुलगा आहे असे आईला ओळखता येणार नाही. याचे काव्यमय वर्णन यात आहे. मुलांच्या कल्पकतेला चालना मिळेल अशी ही रचना आहे. आई ग, मी जर खोडकरपणाने चाफ्याच्या झाडावर चाफ्याचे फूल होऊन फुललो आणि पहाटेच्या वेळी झाडाच्या फांदीवर कोवळ्या पानांवर लोळण घेतली तर तू माझ्या पुढे हरशील. अन तेव्हा काय आई, तू मला ओळखशील, तू हाक मारशील, बाळ कुठे रे आहेस. मी गुपचूप बसून नुसता हसेन. जेव्हा तू काही काम करायला बसशील तेव्हा ते सगळे मी डोळे उघडून पाहीन. स्नान करून पाठीवर केस मोकळे सोडून तू चाफ्याच्या झाडाखालून येशील. तेथून देवघराकडे जाशील. दुरून तुला फुलांचा वास येईल. तेव्हा तुला समजणार सुद्धा नाही की हा आपल्याच मुलाच्या अंगाचा सुवास आहे. सर्वांची जेवणे झाल्यावर दुपारच्या वेळी हातात महाभारत घेऊन तू बसशील. झाडाची सावली घराच्या खिडकीतून येऊन तुझ्या पाठीवर मांडीवर पडेल. मी माझी छोटीशी सावली तुझ्या पुस्तकावर पाडून हलवीन. तेव्हा तुला समजणार सुद्धा नाही की आपल्या डोळ्यात बाळाची सावली तरंगते आहे. संध्याकाळच्या वेळी दिवा लावून जेव्हा तू गोठ्यात जाशील तेव्हा मी फुलांचा खेळ खेळून टपकन आई जमिनीवर गळून पडेन. पुन्हा मी तुझा बाळ होईल. तुझ्याकडे येऊन म्हणेन, गोष्ट सांग. तू म्हणशील, लब्बाडा होतास कुठे. मी म्हणेन, ती गोष्ट नाही सांगणार.